विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ। चुकीच्या पद्धतीने बिल्डर धार्जिणं धोरण राबवत सर्वसामान्यांना बेघर करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि नुकतीच अशीच एक घटना कोपरी कॉलनीमध्ये घडलेली आहे। या संदर्भात सविस्तर माहिती ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण देतील, परंतु त्याच्या अगोदर काही संदर्भ देणं अत्यंत गरजेचं आहे। तुम्ही हा नौपाड्याचा रोड पूर्ण बघितला असेल की आताचे मुख्यमंत्री असलेले सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री ज्यांना म्हटलं जातं डेडिकेटेड टू कॉमन मॅन, काही दिवसापूर्वी त्यांनी सांगितलेलं होतं ठाणे शहरासह उपनगरातनं सर्वसामान्य नागरिक हा विस्थापित होता कामा नये। परंतु तुम्ही या नौपाडा भागामध्ये बघितलं असेल की मोठमोठी दुकानं मोठमोठे शोरूम त्या ठिकाणी खाली आहेत, परंतु त्यावरती राहणारा जो नागरिक आहेत ते कल्याण, डोंबिवली, बदलापूर अशा ठिकाणी गेलेले आहेत आणि ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमार्फत ही धोरणं राबवलेली। एखादी बिल्डिंग तर ती C1 मध्ये गेली असेल तर ती तातडीने तोडणं गरजेचं आहे, परंतु तिथं व्यापाऱ्यांचं धोरण त्या ठिकाणी घ्यायचं, C2B चा रिपोर्ट त्या ठिकाणी एक्सेप्ट करायचा आणि त्याला दुरुस्त करून पुन्हा परवानगी द्यायची। काही इमारती काही जवळजवळ 90% इमारती अशा आहेत की खालची दुकानं सुस्थितीमध्ये आहेत, परंतु वर राहणारे जे नागरिक आहेत ते बेघर झालेले आहेत। परंतु आता हा कोपरीमध्ये जो घडलेला प्रकार आहे की यांना सुद्धा अशाच पद्धतीने C1, C2A, C2B आणि ते प्रकरण न्यायप्रविष्ट करायचं आणि सर्वसामान्य नागरिकांना बेघर करायचं, अशा पद्धतीचा डाव या ठिकाणी सुद्धा कोपरीमध्ये खेळला जातोय। मी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय ना, निर्देश दिलेत ना। हो, मुख्यमंत्र्यांनी मागच्या पत्रकार परिषदेमध्ये मी तुम्हाला ती क्लिप पण पाठवतो की ठाणे शहरासह उपनगरातनं मराठी माणूस बेघर होता कामा नये, परंतु त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्याच मतदारसंघातली लोक इमारतीमध्ये राहणारी की त्यांच्याकडे रजिस्टर अग्रीमेंट आहेत त्यांनी केलेलं आणि त्यांची भोळीबाबडी एवढीच मागणी आहे की बिल्डरने आमच्या बरोबर जे अग्रीमेंट केलेलं आहे आम्हाला जे क्षेत्रफळ त्यांनी सांगितलेलं आहे ते क्षेत्रफळ आम्हाला त्या ठिकाणी देण्यात यावं, परंतु न्यायपालिकेला त्या ठिकाणी हाताशी पकडायचं, C1 चा खेळ करायचा। C1 चा खेळ केल्यानंतर यांनी घेतलेला रिपोर्ट तो एक्सेप्ट करायचा नाही, त्यांना VJTI आणि IIT कडे जायला लावायचं। IITचा रिपोर्ट करायला तिथे भरपूर खर्च येतो, त्यांना न्याय प्रविष्ट करायचं, सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये त्यांना जायला लावायचं आणि बिल्डर धार्जिणं धोरण राबवायचं। अशाच प्रकारचा डाव जो नौपाड्यामध्ये होत आहे, संपूर्ण ठाणे शहरामध्ये होत आहे। फक्त हे लोक आणतात की आम्ही सर्वसामान्य लोकांसाठी कार्यरत होतो, परंतु इथं सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी बेघर केलं जात आहे। मी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांना विनंती करतो की या ठिकाणी पुढील माहिती इथे पत्रकारांना सांगावी आणि संबोधित करावं। राहुल यांच्या याचा पुनरुच्चार करतो मी। माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री यांनी मध्यंतरी सांगितलं होतं की मराठी माणूस हा ठाण्यातून आणि महाराष्ट्रातून बेघर होऊ नये। आज तुम्ही बघाल या ठाणे महानगरपालिकेत क्लस्टर असेल, रेंटल असेल किंवा मग धोकादायक इमारतीचा पुनर्विकास असेल, याच्यामध्ये जर पुनर्विकास करणारी मंडळी तुम्ही पाहाल तर ती सगळी गुजराती आणि मारवाडी आहेत आणि सध्या एकच धोरण अवलंबलेलं आहे या सगळ्या मंडळींनी की महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी पकडायचं, अतिक्रमणच्या अधिकाऱ्यांना हाताशी पकडायचं आणि इमारती C1, C2 तो जास्ती प्रकार मला काय माहिती नाही, परंतु C1, C2 करून कुणीकडून प्रकरणं न्यायप्रविष्ट करून सोसायट्या रजिस्टर्ड आहेत की नाही, सोसायट्यांमध्ये मेजॉरिटी आहे की नाही, सोसायट्यांमध्ये पुनर्बांधणीचा ठराव झालेला आहे की नाही, तो नियमानुसार झालेला आहे की नाही, ती नक्की इमारत धोकादायक झाली आहे की नाही, हे सगळं बाजूला ठेवून हे शहर विकासचे अधिकारी ठाणे महानगरपालिकेतले हे काही समाजकंटक समाजसेवक आणि माजी नगरसेवक, मी त्यांना समाजकंटक समाजसेवक माजी नगरसेवक म्हणेन। कारण का तुम्ही बघाल आता क्लस्टरची पण विभागणी करताना भाजप आणि शिवसेना शिंदे गट मिळून खाऊ, आम्ही दोन्ही भाऊ हिंदी विचिनी भाई भाई मिल के खाएंगे। आता त्या गोकुळनगरमध्ये कृष्णा पाटलांना क्लस्टर हवंय का नकोय त्याप्रमाणे क्लस्टर टाकलं जातं। भरत चव्हाणांना एका बिल्डिंग मध्ये क्लस्टर हवंय, दुसऱ्या बिल्डिंग मध्ये नकोय, तर ती बिल्डिंग बरोबर बाजूला काढली जाते पुनर्बांधणीच्या नावाखाली। क्लस्टर म्हणूनच आमचा ठाणे काँग्रेसला क्लस्टरचा विरोध आहे। जिथे जिथे जेरी डेव्हिड आहे तिथे क्लस्टर टाकलं जातं, जिथे जिथे मीनाक्षी शिंदे आहेत तिथे क्लस्टर टाकलं जातं, तिथल्या लोकांना हैराण केलं जात आहे, मराठी माणसाला हैराण केलं जात आहे। आणि माझा मुख्यमंत्र्यांना हा सवाल आहे किंवा आयुक्तांना की तुम्ही मग धोकादायक इमारतींच्या नावाखाली या ठाणे महानगरपालिकेत किती धोकादायक इमारती आहेत,
अनधिकृत इमारती तुम्ही धोकादायक तोडू शकता, परंतु मग त्याच्यासाठी लागणारा पैसा कोणाकडनं घेणार? त्या अनधिकृत इमारती बांधणाऱ्या किंवा बांधू देणाऱ्या अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधी अडकू शकत नाही त्याच्या जोपर्यंत इमारत पडत नाही. इमारत पडल्यावरती त्याचं नाव येतं डायरेक्ट, परंतु जोपर्यंत ती पडत नाही आपण पाडली जाते लोकप्रतिनिधीचे नाव येऊ शकत नाही. परंतु अधिकारी जे बांधून देतात त्यांच्यावरती काय कारवाई करणार? हा पैसा कुठून आणणार? ठाणे महानगरपालिका देशोधडीला लागलेली आहे. 2,500 अजूनही डेफिसिट आहे. 2700 कोटीचे टेंडर काढले जात आहेत घनकचऱ्याचे, 2700 कोटीचे आज सुद्धा, आणि ते टेंडर आता रद्द व्हायच्या पाळीवर आला आम्ही आवाज उठवल्यावर. कारण का पैसेच नाही आहेत तुमच्याकडे. 2700 कोटीचं टेंडर 10 वर्षासाठी तुम्ही कशाच्या ह्याच्यावर काढता? शासकीय निधी जेवढा आलाय तो शासकीय निधीचाही बट्ट्याबोळ केलेला आहे. कुठेही कामं दिसत नाही. तो पैसा इलेक्शन फंड म्हणून गोळा केला जातोय. त्याच्यातच आता पुनर्बांधणीचा फास. आता ही इमारत आहे, जसं नौपाड्याला यांनी सांगितलं की मराठी माणूस वरती राहतो, खाली गुजराती मारवाड्यांनी आणि सिंध्यांनी दुकानं घेतलेली आहेत. आज वाईन शॉप्स बघा, सगळी कपड्याची दुकानं बघा, सगळी सिंधी मारवाड्यांनी गुजरात्यांनी घेतलेली आहेत. मराठी टक्का गेला कुठे? मराठी टक्क्यांना तोडायला लावतात, खाली दुकानं चालू आहेत, आणि मग त्यांना बिदलापूरला घरं घ्यावी लागतात, आणि मग हळूहळू ही बिल्डिंग डेव्हलप करून गुजराती मारवाडी टक्का इथे आणणार. तुम्ही बघा हे टॉवर जेवढे बनतायत त्याच्यामध्ये मराठी माणसासाठी अफोर्डेबल हाऊसिंग, घर नाही, 1 रूम किचन कुठेच नाही. आपण दिसणार नाही. तुम्ही आम्ही थोड्या दिवसांनी गुजरातवरूनच पत्रकार येणार, तुम्हाला मी सांगतो, राजस्थानवरून पत्रकार येणार, तुम्ही आम्ही सगळे गायब. तर ही जी पद्धत यांनी अवलंबली आहे, ही कोपरीमध्ये 36 लोक आहेत एका इमारतीमध्ये. ती बरोबर क्लस्टर मधनं बाजूला काढली. तो मनोज गाला, नरेश मस्केंचा माणूस, तो मनोज गाला, हे बिल्डर झाले सगळे आता. आणि तो काय, तो खेटवानी, ज्याचा दाऊद बरोबर हे होतं, नजीब मुल्ला बरोबर, राजू खेटवानी, ते मध्ये त्याला उचलला होता बघा त्या ह्याने, प्रदीप शर्माने. ते सगळे बिल्डर, आणि ते असे जबरदस्ती करतात. 36 घरं आहेत. 36 मध्ये 17 घरं एका बाजूला आहेत, 19 घरं एका बाजूला. पुनर्बांधणीचा ठराव नाही. जर 50-50 असेल, पुनर्बांधणीचा नियम हा सांगतो असलेल्या रजिस्टर्ड मेंबर्स पैकी 75% उपस्थिती, 75% उपस्थिती पुनर्बांधणीच्या इमारतीला, आणि त्या 75% पैकी 51% लोकांनी जर हो म्हटलं तर पुनर्बांधणीचा ठराव होतो. हा नियम आहे, क्लिअर कट. हा नियम कोणच चॅलेंज करू शकत नाही. हा नियम असताना 36 लोक आहेत. 36 लोकांचं 75% किती झालं? तर 25 लोक, आणि 25 पैकी 50% किती झाले? तर 17 लोक. पण एका बाजूला 17 लोक आहेत, एका बाजूला 19 लोक आहेत. त्यांची 75% हे पण होत नाही, हजेरी पण होत नाही. कारण का 19 आणि 17 जवळजवळ अर्धे आहेत. मग कसं काय पुनर्बांधणीचा ठराव होता? बोगस कागदपत्र त्यांनी ठराव दाखवून हायकोर्टात दाखल केलेत. एकाचा रेराला, याचे वडील वारलेत, याच्या वडिलांची खोटी सही मारून रेराला दाखवलं गेलंय, रेराला यांनी टाकलंय सोसायटी सेक्रेटरीने. म्हणजे अशा प्रकारे, आणि याच्यामध्ये हे बीजेपीचे निरंजन डावकरे, हा भरत चव्हाण, हे आपापल्या लोकांना सपोर्ट करायला लोकांना देशोधडीला लावताय. तुम्ही माझ्या वर्तकनगरात येऊन बघा, तुम्ही एकही माणूस तुम्हाला हे म्हणणार नाही. हे लोकांना, आणि लोकांना मतं देतात, निवडून देतात. हेच दुर्भाग्य आहे. त्या केदार दिघेला 40,000 मतं पडली, एकनाथ शिंदेना 3 लाख मतं पडली. म्हणजे हे सगळं लोक, एवढं सगळं होऊन आता तिथे हे आहे, वसंत विहारला क्लस्टर टाकलं जातं. लोक बोंबलतात, आमच्याकडे येतात, तिकडे लोक बोंबलतात, मानपाड्याला बोंबलतात. मग तुम्ही मतदानामध्ये का नाही उतरवत? तुम्ही मतं देताना जे तुम्हाला देशोधडीला लावतायत त्यांना तुम्ही मतं देता. आमचं म्हणणं एवढंच आहे, पारदर्शकता पाहिजे. आता मला सांगा, ती ऑथोराइज बिल्डिंग आहे, अनऑथोराइज बिल्डिंग महापालिका तोडू शकते, त्या माणसाकडनं कारवाई करू शकते, त्या माणसावर MRTP दाखल करू शकते, त्या माणसाकडनं खर्च वसूल करू शकते, त्याची मालमत्ता जप्त करू शकते. करत नाही. ऑथोराइज बिल्डिंग मध्ये कसं काय शिरायचा अधिकार आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना? ती धोकादायक झाली तर ती सील करू शकतात, लोकांना बाहेर काढू शकतात. ऑथोराइज बिल्डिंग ही त्याच लोकांनी तोडायची आहे किंवा ते पुनर्बांधणी करणाऱ्या ह्याच्याने तोडायचे, आणि ते आधी पैसा वसूल करावा लागतो. आपण जर MSEB ला काम दिलं, एक रस्ता खोदायचं, किंवा MTNL ला दिलं, किंवा प्रायव्हेट माणसाला दिलं, त्याचे पैसे पहिले वसूल करून घ्यावे लागतात. ते पैसे वसूल केल्यानंतर ते पैसे पहिले भरायचे आणि मग खोदायची परवानगी द्यायची. अरे तुम्ही त्यांच्याकडनं काही घेतलेलं नाही. त्या खेटवानीनेच ती केस चालवली त्यांची सुप्रीम कोर्टापर्यंत. त्या मनोज नागरिकवाल्यानेच केस चालवली. त्याचे तर सगळे प्रकरण बाहेर काढणार आहे मी.
त्या म्हणून नागरिकवाल्याचे आणि खेतवानीचे. जसे त्या अजय अशरचं बोललोय ना, तो अजय अशर पळून गेला मुंबईला, कारण पुण्या दुबईला, कारण आता त्यांचीच भांडणं झाली आपापसात, बेटा बाप पुत्राची आणि त्यांची पैशावरना. तुम्हाला मी सांगतो तो पळून गेला. ह्यांच्या मागे लागणार आम्ही. ह्यांचे कोणाकोणाचे लागेबांधे पैसे कुठून आणतात रिडेव्हलपमेंटला, ह्याचं पण काढणार आम्ही. हे सगळे ब्लॅक मार्केटचे पैसे आहेत, त्या पमरानीचे पैसे, कळलं का, एका नगरसेवकाचे पैसे आहेत वागळे स्टेटच्या, ते हे इन्व्हेस्ट करतात पैसे, ब्लॅक मनी. पहिली गोष्ट म्हणजे जे पैसे आणतात इन्व्हेस्ट करायला ते पैसे शोधले पाहिजेत, त्याचा सोर्स ऑफ इन्कम. यांनी लोन काढलंय की यांनी लोकांचे IPS IS अधिकाऱ्यांचे पैसे घेतलेत. 15,000 स्क्वेअर फुटाचे आता ते प्लीन चालू करणार कळवायला मी असं ऐकलंय, IPS अधिकाऱ्यांचे पैसे आहेत त्याच्यात. इथं बिल्डर लोकांकडे क्राईमवाल्यांचे पैसे या बिल्डर लोकांकडे. आता परवा होल्डिंगचा विषय आहे. होल्डिंग मध्ये आपली 50 कोटी थकबाकी आहे. तुम्ही एखाद्या गरीबाचं लगेच जर टॅक्स नसेल तर लगेच सील करता, त्याचं पाणी कनेक्शन करता. होल्डिंगवाल्यांची 50 कोटी जर हे आहे, त्यांची मालमत्ता आहे ना ठाण्यात, तुम्हाला MMC ऍक्ट मध्ये प्रोव्हिजन्स आहेत, त्यांची मालमत्ता जप्त करा. होल्डिंग तोडू नका याच्यासाठी ऑर्डर आहे, कोर्सिव्ह ऍक्शन घेऊ नका. पण होल्डिंगचे पैसे जर 50 कोटी आपण डबखाईला आलोय, महानगरपालिका इथे दमली आहे, 2100 कोटीचं देणं आहे. मग ते होल्डिंगचे 50 कोटी LBTचे, त्या पमनानीचे 30 कोटी LBTचे आहेत का? तर तो एकनाथ शिंदेचा निकटवर्ती आहे म्हणून. एखाद्या गोरगरिबाची सांगा लगेच, एखाद्या गोरगरिबाने लगेच त्याच्यावर MRTP दाखल करतात. ते जबरदस्ती माझ्यावर पण MRTP दाखल करायचा प्रयत्न केला होता हायकोर्टाने, मी पुरून उरलो म्हणून हायकोर्टाने हे केलं. म्हणजे हे धंदे यांचे चालू आहेत. आज या गोरगरिबांना देशोधडीला लावलंय. यांना भाडी नाहीत वर्षभर. किती लोक आलेत बघा, 17च्या 17 लोक आलेत. यांना भाडी नाहीत वर्षभर. हे अक्षरशः दडपशाही खाली राहत आहेत. जसं परवा साहेब बोलले, हे काय ते आवाड साहेब, की परत एखादा परमार होईल. पण परमार बिल्डरचा नाही होणार, परमार टेनंटचा होणार. आणि मी तर आवाड साहेबांना आव्हान देतो आणि सगळ्यांना की परमार प्रकरणाची पुनर्चौकशी करावी, SIT नेमून. दुसरी परमार प्रकरणाची चौकशी करा, म्हणजे खरे कोण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व ते सगळे आत बसतील. सगळे ES BS जेवढे आहेत ना ते सगळे आत बसतील त्याच्यात. परमार प्रकरणाची हिंमत असेल तर सरकारने परमार प्रकरणाची चौकशी करावी. आवाड साहेबांनी आवाज दिलाय ना, त्यांनाच आवाज देतो मी. तुमचा संबंध आहे का आणि इतर कोणाचा संबंध आहे का, द्या, करा. तुम्ही उगीच लोकांना भरडवाय आणि जो आवाज उठवतो त्याला दाबायचा. काँग्रेस ही राहुल गांधींची काँग्रेस आहे म्हणून सांगितलं आम्ही कार्यकर्ते इथे आणलंय. लोकांना दडपशाही खाली नेऊ नका. गोरगरिबांना मराठी टक्का टिकला पाहिजे इथे. आणि मराठी टक्के जर तुमची हिंमत असेल, या ठिकाणी माझी विनंती आहे, मग सगळ्या धोकादायक इमारती तोडा ना. तुमचं पाप लपवायला तुम्ही आता क्लस्टर काढलंय. अनधिकृत इमारती तुम्ही बांधल्यात. किसन नगरला, वागळेला, मुंबऱ्याला तुमच्याच नगरसेवकांनी बांधले. राजन किनी, प्रकाश बर्डे, गणेश साळवी, इकडे संजय मोरे, तिकडे तो पडवळ, तिकडे रवी फाटक, तुम्ही स्वतः, एकनाथ शिंदे, तो महाडिक बिडिक, सगळ्यांनी अनधिकृत इमारती बांधल्यात. कोणी नाही बांधल्यात. ती पवार, साईराज, कोण होते ते इथे खोपटला सगळ्या DP मध्ये इमारती बांधल्या होत्या अशोकराव साहेबांच्या आशीर्वादाने. तिकडे याला बांधले होते लोकमान नगरला प्रताप सरनाईकांच्या आशीर्वादाने सगळी इमारती अनधिकृत. कोणी एक माळे घेतलेत प्रत्येकाने. त्यांची हिंमत असेल तर आमच्यावर डिफॉर्मेशन टाकावं. माझ्या वॉर्डात का नाही अनधिकृत इमारत माझ्या काळात? हे सगळे यांचीच पापं लपवायला यांनी क्लस्टर आणलाय. पण क्लस्टरची दादागिरी करू नका. क्लस्टर होऊ देणार नाही दादागिरी केली तर. आम्ही अलगार पुकारलाय काँग्रेसने. तुम्हाला सांगतो माहितीचे अधिकार टाकलेत. क्लस्टर मध्ये पारदर्शक नसेल क्लस्टर होऊ देणार नाही. अहो मेट्रो कधी करणार ती सांगा आधी. ती मेट्रो 2032 ला पूर्ण होईल, 2035 ला पूर्ण होईल. उगीच कलर मारून ठेवलेत पोल्स ना, बिल्डर लोकांची फ्लॅट विकले जावे म्हणून. मेट्रोच्या कारशेडचा पत्ता नाही, तिकडच्या नाही, इकडच्या नाही. जसं ते राम मंदिराचं हे नाही ना छत, तसं तिकडची मुंडी नाही, इकडचा पाय नाही. तिकडे मध्ये पण गायब आहेत सगळे. ते कधी होणार सांगा? लोकांना मोकळा श्वास कधी देणार? घन कचऱ्याची प्रक्रिया करण्यासाठी दिलं होतं ते पण आम्ही काढतोय. त्याला त्याचे 25 कोटी देणं आहे. तो देवेंद्र फडणवीसांचा माणूस आहे, तो सुजय म्हणून. तो काल येऊन तिथे उपोषणाला बसला होता. ऍडिशनल कमिशनरच्या ह्याच्यात बघा, जाऊन विचारा. ऍडिशनल कमिशनर ते आहेत ना रोड आहे तिथे उपोषणाला, माझे 25 कोटी द्या. ते भरायला यांच्याकडे पैसे नाही. आता त्यांनी रुरकीचा हे नेमलाय IIT वाल्यांना. आता मनीष जोशीने रुरकीवाल्यांना नेमलाय त्याचा टेक्निकल ऑडिट घ्यायला आणि परत थर्ड पार्टी ऑडिट मध्ये त्याचे 25 लाख देणार. मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता आयुक्तांना, त्याचं काय ते द्यायला लावा, म्हणजे यांची शेती लागलंय. मुख्यमंत्रीने एकनाथ शिंदे साहेबांमध्ये ते काल काढले ना सगळे हे, त्याचे द्यायला पैसे नाही. 270 कोटीचं टेंडर आपलं, सॉरी 2,700 कोटीचं टेंडर का काढलंय तुम्हाला मी सांगतो.
अहो दर वर्षाला घनकचरा वाढत जातो. पूर्वी आपला 50 टन घनकचरा होता, कधी 1986 साली. आता तो 270 टन झालाय. म्हणून 2700 आपल्याला 270 कोटी दरवर्षी लागतात. एका टनाचे आपण एवढे पैसे देतो, तर आपल्याला 270 कोटी लागतात. आपल्याला 300 रुपये आपण टनाचे देतो कचरा उचलायला. आता तुम्ही 2700 कोटीचं 10 वर्षासाठी टेंडर काढलंय. वाढती लोकसंख्या उद्या समजा 2700 कोटी नाही पुरले, मग तुम्ही त्याला वाढीव मंजुरी देणार 3500 कोटी देणार का? कोणाच्या बापाचे? आमचे आहेत ना पैसे. आणि तुम्हाला सांगतो, प्रकल्प असेल ना एखादा ब्रिज बांधायचा तर 10 वर्षाची तरतूद केली जाते. पण दैनंदिन जे आहे पाणी, कचरा, लाईट, ह्याचं वार्षिक निविदा काढली जाते. MMC ऍक्ट मध्येच तरतूद आहे, ही वार्षिक निविदा काढली जाते. 10 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट खिचडीचं देत नाही लहान मुलांसाठी. एका वर्षाला रिन्यू करतात. टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी एका वर्षाला 2700 कोटी ह्याच्यासाठी दिलेत की 10% ऍडव्हान्स घ्यायचे त्याच्याकडनं आणि पुढचे इलेक्शन जिंकायचे. ते 270 कोटी इलेक्शन फंड म्हणून वापरायचा. नुसतं दादागिरी करायची, पैशाच्या जीवावर सत्तेवर यायचं आणि नुसती दादागिरी करायची. बघा तुम्ही सगळे ते गुंड, सगळ्यांना प्रोटेक्शन दिलेत या नगरसेवकांना, ते सगळे गुंड फिरतात त्यांच्या बरोबर. आता बघा ते एका नेत्याच्या गुंडाने बघा मारामाऱ्या केल्या आहे. सगळे गुंडगिरी या ठाण्यात चालले. UP बिहार चाललेलं आहे. काँग्रेस होऊ देणार नाही. अशा गरिबांच्या मागे काँग्रेस उभी राहणार. याच्यामध्ये काँग्रेस कुठल्याही बिल्डरचा मिंदा नाही. या बिल्डर लोकांनी बिल्डिंगी बांधाव्या. विकासाच्या विरोधात काँग्रेस नाही, पण विकास ट्रान्सपरंट पाहिजे आणि विकास परिपूर्ण पाहिजे. मराठी टक्का या ठाण्यातून घटता कामा नये. आणि आमची दादागिरी मनसेसारखी नाही. आम्ही कायद्याने लढणार. आम्ही नाकेबंदी करणार, आर्थिक नाकेबंदी. आम्ही त्यांना थांबवणार. तुम्हाला सांगतो, शहर विकासावर हल्लाबोल करणार. शहर विकासची एवढा भ्रष्टाचार आहे. आम्ही सगळं टप्प्याटप्प्याने आता जातोय, क्लस्टर काढतोय. SRA जिथे झोपडपट्ट्या घोषित आहेत त्या मानपड्याला झोपडपट्टी घोषित आहे. अहो ते म्हाडामध्ये, वसंतविहार म्हाडामध्ये आहे. म्हाडा कसं काय क्लस्टर होऊ शकतं? आमचं वर्तकनगर का नाही केलं मग? म्हाडा क्लस्टर तो करवाल नगरला, तो दिलीप टक्के, हे बिल्डर लोक आणतात. सुपारी जेरी डेव्हिड आणतो, तो कोण? श्यामजी. तो तिकडे मीनाक्षी शिंदे आणि ते सुगी बिल्डर. अरे यांना परवानगी कोणी दिल्या? टेंडर काढलंय का तुम्ही? तो राज ठाकरेचा मेवणा आहे सुगी बिल्डर कोणतरी. आणि लोकांना खरेदी करतात, त्यांचे ते चमचे दलाल फिरतात तिकडे. तेच चाललंय. आणखीन एक तुम्हाला सांगतो, तो MIDC वागळे, MIDC एरिया आहे, IT सेक्टर आहे. IT सेक्टरचा नियम आहे ITES. ITच्या इमारती विकू शकत नाही. 24 बार झाले हो तिकडे, 24 बार झालेत बिअर बार IT सेक्टर मध्ये. अक्षरशः एकनाथ शिंदे, एकनाथ भोईर, तो प्रकाश शिंदे यांनी कंपन्या घेतल्या आहेत. कुठून आणले यांनी पैसे? आमचा एक मित्र पण आहे त्याच्यात, त्याचं नाव नाही घेणार मी. ते कुठून आणतात हे पैसे आणि दादागिरी करतात तिथे लोकांना. बघा दडपशाहीचं वातावरण आहे. मी काल गेलो किसननगरला एका ह्याच्यासाठी, काय ते कॅरमच्या ह्याच्यासाठी गेलो होतो. फुल दडपशाही खाली आहेत. अहो यांचे विभाग प्रमुख गेले बिचारे. मला हे आहे सहानुभूती आहे. 200 माणसं नाही तो मैताला. एवढे जे लोकाभिमुख आहेत, एवढे जर यांच्या मागे जनता आहे तिकडची, घाबरतायत हे लोक, घाबरतात हे लोक. आणि म्हणून ते लोकांना आता फोडायला चालू केलंय. नुसतं त्यांना काँग्रेस भेटते फोडायला. कळलं का? फोडायला चालू केलंय. त्यांना माहिती आहे येणारा काळ फार हे आहे. तो अक्षय शिंदे मॅटर का दाबला जातोय? अक्षय शिंदे क्रिमिनल असेल, बट नो क्रिमिनल इज हे गिल्टी अनलेस अँटिल इज फाउंड गिल्टी. कसाबला पण तुम्ही दिली ना संधी. कसाबने तर देशामध्ये हाकार केला, आपली लोक मारली. अक्षय शिंदेच्या बाबतीत ज्याने मारलंय, ठोकलंय, लखन भैयाला जर एक न्याय दिला, मनसुख हिरेन आणि अक्षय शिंदेला का नाही न्याय दे? अक्षय शिंदेला जर मारलाय, कोर्टाने सांगितलं, मग तो शिंदे जो ज्याने मारलाय किंवा त्याला ज्याने फोन केला, सचिन जोशी असेल कोण असेल, ते का नाही आज जात? आता यांचं शीतयुद्ध लागलंय बीजेपीचं आणि शिवसेनेचं इथे. काल गणेश नाईक हे घ्यायला लागलेत. बघा यांचं असंच आहे, वाघाला पोचला की वाघ खातो तुम्हाला एक दिवस. लक्षात ठेवा, नेस्तानाबूत होणारे तुम्हीच आहेत तुमच्या जीवनाचे शिल्पकार. काय बोलतात ते, ती गमण आहे ना, ज्याचे त्याचे कर्म तैसे फळ देश्वर. आज नाही तर उद्या फळ देणार. तुम्हाला सांगते हे संपणार भांडून. कोपरीकरांचा विषय काय आहे, मागणी काय आहे? कोपणीकरांची मागणी ही आहे की आम्हाला ज्यांनी अग्रीमेंट केलंय त्याने 450चं, त्याने अग्रीमेंट केलं रजिस्टर्ड आणि ते सबमिट केलं त्याने तिथे, तेच तेवढीच घरं मिळावी, त्यांचं भाडं चालू करावं. आता त्याने काय केलं की मला बांधायचीच नाही बिल्डिंग सांगितलंय. तो घाबरला मी तिथे टोचन दिल्यावर. आणि तुम्हाला मी सांगतो, आव्हान आहे आमचं, त्याची बिल्डिंग अशी आम्ही होऊच देणार नाही.
रहिवाशांची काय रहिवासी आलेत ना, रहिवासी मागणी येत आहे आम्हाला 450 घरं मिळावी. आणि ऐका, आणि जे माझं काय म्हणणं आहे, बिल्डिंगच्या आवारात जे अनधिकृत झोपड्याला झालेले आहेत, घरं झालेले आहेत पूर्वी 2005च्या आधी, ते पण अधिकृत आहेत, प्रोटेक्टेड आहेत. कोपऱ्यातला 16 नंबर सिंधी कॉलनी. आणि केव्हापासून तुम्हाला भाडं मिळालेलं नाही आणि घर कधी रिकामी झाली? एक मिनिट सांगतो मी. त्यांची भाडी त्यांना मिळाली नाही, त्यांनी घरच अजून खाली केली नाहीत. 17 लोकांनी, ज्यांनी खाली केलेत 19 लोकांनी, त्यांनी बोगस कागदपत्र तयार करून पळून गेले. ते आमच्या वर्तकनगरमध्ये तसंच होतं. त्यांची पण भाडी 1 वर्ष बंद झाली, कारण का बिल्डरने आता सांगितलं मी हे करणार. अग्रीमेंट झाला त्याच्यात तुमचा ठराव झाला, वैयक्तिक अग्रीमेंट केले, वैयक्तिक अग्रीमेंट केले नाही. दॅट सोसायटी नाही, ते सांगतो मी तुम्हाला. मी त्याच्यात मला माहिती पुढे अभ्यास केला मी. सोसायटी रजिस्टर्डच नव्हती, ती सनद मिळालेली आहे, ती सोसायटी रजिस्टर्ड नव्हती. ती ज्यावेळेस भारत पाकिस्तान हे झालं तेव्हा त्या सिंधी लोकांना मिळालेली होती, म्हणून ती सोसायटी रजिस्टर्ड नव्हती, कन्व्हेन्स झालेला नव्हता, म्हणून त्यांनी वैयक्तिक अग्रीमेंट केले प्रत्येकाचे. आणि त्याने त्या बाहेर जे अतिक्रमणवाले आहेत ना बांधलेले कंपाऊंड मध्ये, त्यांचे पण अग्रीमेंट केले त्याने. आता तो बोलतो त्यांना घरं देणार नाही. ह्यांना 450 कबूल केलं होतं, आता 450 देणार नाही, 400 देणार. व्हॉट एव्हर मे बी. 400 देऊ शकणार आहात तर तुम्ही अग्रीमेंट आधीच रद्द करा, त्यांना काय 400 द्या व्यवस्थित. परंतु त्यांच्यावरती अन्याय होता कामा नये. कुठल्याही नगरसेवकाच्या दबावाला, राजकीय पुढाऱ्याच्या दबावाला बळी पडून किंवा बिल्डरच्या बळी पडून महापालिकेने काम करू नये. महापालिकेच्या ह्यांना आमचं आव्हान आहे, कृपया बायसपणे काम करू नका. एमएमसी ऍक्ट मध्ये जे प्रोव्हिजन्स ते करा. कोर्टाचे ऑर्डर असतील, सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर असतील, मान्य आहे मला. पण सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर्स असं म्हणत नाही कोणाला वेगर करा आणि त्याचं पुनर्वसन करू नका किंवा त्याला घरं देऊ नका. प्रायव्हेट प्रॉपर्टी आहेत त्या त्यांच्या. इफ इट इज अ डिलॅपिटेड बिल्डिंग, जर धोकादायक आहे तर ती रिकामी करा, पण ती जबाबदारी महापालिकेने घेतली पाहिजे. अनधिकृत इमारतींची जबाबदारी महापालिका घेते, बऱ्याचशा पोलीस लाईनीची जबाबदारी महापालिका घेते. पोलिसांना जर महापालिका रेंटलमध्ये घरं देते तर त्या सगळ्यांना पण घरं तुम्ही दिली पाहिजेत. जर डेव्हलप होत नसेल तर कायमस्वरूपी घरं तुम्ही दिली पाहिजेत. पण तो बिल्डर द्यायला तयार नाही, 400 स्क्वेअर फीट बिल्डर द्यायला करार कधी झाला? करार 2 वर्षापूर्वी झाला होता, 2016ला झाला होता. 2016ला करार झाला, बांधलेला आहे ना त्या बिल्डरला. एक्झॅक्टली. मला परवडत नाही. आता हो नाही अजून. आता तो म्हणतो परवडत नाही. ऐका, आणि आता तो त्याने प्लॅन मध्ये टाकला होता, पण मी पिक्चर मध्ये आल्यानंतर त्याने सांगितलं मला आता बिल्डिंगच बांधायची नाही. माझा मुद्दाच हा आहे की तिथल्या सगळ्या इमारतीच्या क्लस्टर मध्ये गेल्या, ही का वगळली? ती प्रायव्हेट आहे, त्या सगळ्याच प्रायव्हेट आहेत सिंधी कॉलनी. मी काल रविशंकर शिंदे कार्यकारिणीशी बोललो आणि रावळशी बोललो क्लस्टरच्या, तर रावळ म्हणतो नाही तो पुनर्बांधणीला गेलाय म्हणून, पण त्याने लिहूनच दिलंय शहर विकास विभागामध्ये. तुम्ही चौकशी करा रविशंकर शिंदे आहे की मला आहे, त्याने प्लॅनच वगळला त्या बिल्डिंगचा. मग त्याने जर प्लॅन वगळला तर क्लस्टरमध्ये घ्यावी. तुम्हाला क्लस्टर काय, क्लस्टरमध्ये घ्यावी. 400 स्क्वेअर फीटाची घरं मिळतील ना त्यांना क्लस्टरमध्ये. आडवा झोपणार तिकडे, मरेपर्यंत उठणार नाही. आडवा झोपणार. काँग्रेसचा अध्यक्ष हॉस्पिटलमध्ये न्या, कुठेही न्या, सलाईन लावून घेणार नाही. C1 कॅटेगरीत आहे, महापालिका कारवाईसाठी गेली. आम्ही काय म्हणतो, आमचं काही म्हणणं नाही, जी धोकादायक आहेत त्या इमारती तोडल्या पाहिजेत, पण एकाच एक नाही, चूज अँड पिक करू नका. जसं हा म्हणाला, काही ठराविक इमारतींना C1 करून तुम्ही त्या तोडणार, तुमचा अधिकार नाही. तुम्ही महापालिका आहात, तुम्ही गव्हर्नमेंट आहात, तुम्ही सगळ्यांच्या तोडल्या पाहिजेत. तोडायच्या झाल्या तर चूज अँड पिक करू नका. एक क्लस्टर मध्ये सुद्धा चूज अँड पिक करू नका. इकडे टाकला URC, तिकडे टाकला, तिकडे टाकला. क्लस्टर मध्ये URP झाला, नोटिफिकेशन काढलं, हरकती सूचना मागवल्या महापालिकेमध्ये 37 जेव्हा मंजूर झाला. हरकती सूचनांमध्ये मी हरकत घेतली, अजून माझी सुनावणी कुठे घेतली? मी दिलं माहितीच्या अधिकार, माझी सुनावणी घेतली असेल द्या म्हणून. मी कोर्टात जाणार, मी वाट बघतोय, पकू द्या सगळं, मग आहे ना हे करणार. या इमारतीवरून आयुक्तांची भेट घेणार घेतोय, चाललोय आता आयुक्तांकडे. हा बोला. हा, त्यांचं असं म्हणणं आहे की एका त्याच बिल्डरने बाजूला एक बिल्डिंग बांधली आहे, विदाऊट ओसीचे सगळे लोक घुसवले, त्यांच्यावर कारवाई काय नाही. तर ती त्याला माहिती नाही की त्याच्यावरती टॅक्स वसूल करून नंतर ओसी देऊ शकतात, पूर्ण डबल टॅक्स वसूल करून. कळलं का? ते MRTP खाली प्रोव्हिजन्स आहेत 52, 53, 54 की ते नंतर त्याच्याकडनं पैसे तेवढे टॅक्स डबल वसूल. तो मुद्दा नाही माझा. माझा मुद्दा हाच आहे, तुम्ही मुद्दे तुमचे सांगा, मी सांगितले ते. आता तुम्हाला काय ऍडिशनल सांगायचं असेल?
बिल्डिंगविषयी माहिती आहे. हा सांगेल नाही, तू सांग, याला माहिती आहे ना, तुम्हाला आहे ना. हा किराडे, ते नाव सांगा तुमचं. 2016 चंद्रकांत किराडेचा भाऊ आहे. सांग. माझं नाव राजेश खेराडे. बिल्डिंग बोला रे. बिल्डिंग नंबर 16 मध्ये आमचे घर आहे. 2016 मध्ये बिल्डरने आमच्या बरोबर अग्रीमेंट केले. त्यानुसार आम्हाला 450 एरिया आणि आमचं वाढीव क्षेत्रफळ जे आहे त्यानुसार आमचे प्रत्येकाचे अग्रीमेंट झाले, इंडिव्हिज्युअल अग्रीमेंट झाले. त्यानंतर बिल्डरने एक सोसायटी अपॉइंट केली आणि मग सोसायटीच्या लोकांनी त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, रजिस्टर्ड केली सोसायटी. रजिस्टर केली त्यांनी सोसायटी. तर आम्ही त्याच्यानंतर त्याने 2022 पर्यंत ही काय डेव्हलप केली नव्हती. 2022 मध्ये मीटिंग झाली तर तो म्हणाला की आम्हाला तुम्हाला एवढ्या एरिया देणार परवडणार नाही, तुम्हाला एरिया कमी करावा लागेल. तर त्याला आम्ही विरोध केला, म्हणून त्याने अर्ध्या लोकांना आपल्या बाजूने घेतला आणि त्याचं सप्लिमेंटरी अग्रीमेंट केलं दुसरं त्या लोकांबरोबर. आणि त्याच्यामध्ये त्याने 400 एरिया त्यांना लिहून देण्याचं कबूल केलं. याच्या विरुद्ध मग आम्ही सिव्हिल कोर्टमध्ये गेलो. ती केस अजूनही आमची चालू आहे. म्हणून मग त्यांनी काय केलं की महापालिकेला एकत्र केलं. महापालिकेला एकत्र करून ती बिल्डिंग C1 कॅटेगरीमध्ये दाखवली आणि मग पुढची आम्ही लढाई अगदी सुप्रीम कोर्ट पर्यंत गेलो. पण पेपर C1 कॅटेगरीतला गेल्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये हरलो आणि त्यांनी ती आता कारवाईला सुरुवात. नाही, त्याच्यात असं आहे, C1 कॅटेगरीला गेल्यानंतर मी सांगतो तुम्हाला, मी हायकोर्टाची ऑर्डर वाचली. हायकोर्टाने ह्यांनी दुसरा एक हे दिला, रिपोर्ट दिला पॅनलवरच्या माणसाचा की C1 नाहीये, ती रिपेअर करू शकतो म्हणून. तर तो रिपोर्ट हायकोर्टात यांच्या वकिलाने सबमिट केला. मग कोर्टाने 3 लोकांची कमिटी नेमली महानगरपालिकेच्या, ढोलेची, फाटक आणि तो 3 लोक. नेमकं तेव्हा मी नव्हतो, म्हणजे माझ्या संपर्कात नाही आले. त्या तिघांनी पण विरोधात रिपोर्ट दिला. हे मॅनेज केलं गेलं हे सगळं. C1 C2 हा मॅनेज रिपोर्ट आहे, कळलं का. त्याच्यामुळे काय आहे की बेसिकली हे सगळं मॅनेज केलेलं आहे. आणि 2016ला UDCPR नव्हता, 2016ला रेरा नव्हती. आता 2022ला तर हे झालंय ना, FSI वाढलाय. मग द्यायला काय हरकत आहे. आमचं हेच म्हणणं आहे की लोकांचा हे होऊन आणि काही लोकांना हाताशी धरून ही कामं करू नये. आणि हा पाटोळे, तो आता एक बाईत आहे नवीन, तो एक पोरगा आहे कोणतरी धनगर, तो यांना म्हणजे बोलतानाच क्लार्क आहे महापालिकेचा का बीट निरीक्षक आहे, तो बोलताना जयभीम बोलतो, म्हणजे लोकांना घाबरवतो. मी अॅट्रॉसिटी टाकेन तुमच्यावर, मी जयभीम आहे. अरे सरकारी अधिकारी आहे, कर्मचारी आहे तू. माझ्याशी पण बोलताना हा जयभीम साहेब. अरे बोलू तू जयभीम कशाला बोलतो, फोन लावला तर जयभीम कशाला बोलतो. सरकारी अधिकारी आहे ना, आपण सगळे भारतीय आहोत. जात बीत नंतर सरकारी अधिकारी असताना त्याच्यात ठीक आहे, तुम्ही वैयक्तिक आहात तर तू बोलू शकतो जय भीम, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, काय बोलायचं बोला, जय तेलंगणा बोला. पण सरकारी ड्युटीवर असताना जय भीम म्हणजे घाबरवतो. मी आयुक्तांना ट्विट केलंय, दाखवतो तुम्हाला ट्विट, की सगळे जर हे अधिकारी अशा प्रकारे काम करत असतील. माळवेने ना अॅट्रॉसिटी टाकली होती त्याच्यावर, ठोंबरेवर. संदीप माळवे सारखा माणूस अॅट्रॉसिटी टाकतो, ऍडिशनल कमिशनर झालाय. म्हणजे आता फक्त चोळायचं जाऊ द्या, बुटच पॉलिश करायचं बाकी आहे, चाटायचीच बाकी आहे बंगल्याची, कळलं का. मुद्दा नाही, बोलू द्या आम्हाला, तुम्ही घ्या, रेकॉर्ड करा. महानगरपालिकेने 2012 मध्ये 1 ते 25 बिल्डिंग C1 कॅटेगरीमध्ये टाकल्या. त्याच्यावरती आम्ही महापालिकेने आम्हाला त्याचे धोकादायक मध्ये काही अधिकाऱ्यांनी PLDs केलेले आहेत, ते त्याच्यासाठी तयार करायला काय होते महानगरपालिकेच्या पॅनलवर काही आपण आहे तो 2024 पर्यंत व्हॅलिड होता. 2024 पर्यंत व्हॅलिड होता. पण हे 2023 मध्येच हे दाखवतात की आमची C1 कॅटेगरी आहे. आणि तो 2012 मध्ये जे लेटर दिला तेच पुढे घेऊन त्यांनी हे सगळं बिल्डरला घेऊन कांड केलेला आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत. जी सोसायटी आहे, सोसायटीचे कमिटी तुमच्यासोबत आहे की नाही. कमिटीमध्ये सेक्रेटरी आणि ट्रेझरर हे आमच्या बरोबर होते, पण चेअरमन हा त्या बिल्डरलाच मिळालेला होता आणि त्याने ते सगळे खोटे पेपर केले. इव्हन सेक्रेटरीच्याही खोट्या सह्या केल्या. याचे वडील वारले, ते बिचारे हार्ट अटॅक वारले. आणि त्याच्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये सादर केले आम्ही. पोलीस स्टेशनने नोटरी ज्याच्याकडे केलं त्यालाही बोलून घेतलं. त्याने सांगितलं की त्या दिवशी चेअरमन एकटाच आला होता नोटरीला, बाकी तुमचे सेक्रेटरी वगैरे कोणी नव्हते. म्हणजे एवढे सगळे रिपोर्ट आमच्याकडे आहेत, पण त्याच्यावरती पण पोलिसांनी काही कारवाई केली. वजन पडतं वजन. आता तुमची मागणी काय आहे. आमची मागणी आता आहे का, तो आता कोर्टाचा आदेश आलेला आहे
आम्हाला राहण्याची व्यवस्था करून देणं गरजेचं आहे. आमच्या प्रिमायसेस मध्ये अजून 12 लोक अजित, 2 मिनिटं. त्यांना तर मला बोलायचं. महापालिकेने नोटीस पण नाही दिलेलं, त्यांना सांगितलेलं पण नाही, पण आज त्यांच्यावरती कारवाई करून त्यांना घरं खाली करण्यासाठी आले आणि जबरदस्ती करतात. ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नाही येते लोक. काल आम्हाला चावी देण्याचं नाटक केलं त्या लोकांनी की तुम्हाला घरा राहण्यासाठी देतो. आम्ही म्हणाला आम्हाला लेखी पण द्या ना, तर आम्हाला लेखी नाही देते, डायरेक्टली हातामध्ये चावी देतात ते लोक. ही कुठली पद्धत आहे महापालिकेची हेच मला समजत नाही. आम्ही म्हणाला लेखी द्या ना, आमचे नावं लिहून घ्या, आम्हाला लेखी द्या महापालिका की ह्या लोकांना हे रूम राहण्यासाठी दिलेले आहेत आणि त्याचे हे नंबर्स आहेत. बायका जाणार कुठे बघा, सगळे मुली आले. लेखी देत नाही कारण त्या मागचा उद्देश असा आहे की उद्या 2 दिवसानंतर तिथूनही आम्हाला काढून टाकतील. हाच उद्देश आहे त्या लोकांचा, कारण लेखी कोणाला देत. सोसायटी प्रिमायसेस मध्ये 12 लोक राहत आहेत, त्यांना लिगली नोटीस द्या आणि मग खाली करा. नाही म्हणे ते इलिगल आहे. आमचा आरोप एकच आहे, अधिकारी यांनी PhD केली आहे, धोकादायक माहिती आहे अधिकाऱ्यांनी. त्यांना सोशल वेलफेअर समाज विकास अधिकाऱ्याचा उपायुक्त बनवलाय. त्याला समाज विकास अधिकारी उपायुक्त होऊ शकत नाही आणि त्याला आता अतिक्रमण दिलंय. त्याचं कामच आहे सुपाऱ्या घेऊन हे करणं. तो स्वतः त्याच्या इन्व्हेस्टमेंट आहेत. तसा तो सहाय्यक आयुक्त आहे सोपानबाई, तो एक कर्मचारी क्लार्क आहे, त्याला ते सहाय्यक आयुक्तच हे दिलंय. तो डेझिग्नेटेड सहाय्यक आयुक्त नाही. 36 खाली डेझिग्नेशन देऊ शकतात, म्हणजे हे करू शकतात, कारभार देऊ शकतात आयुक्त 36 खाली. परंतु एकदम ते बघताना सुद्धा बघितलं पाहिजे ना, जम्पिंग प्रमोशन देऊन. त्यांना काहीच अनुभव नाही, ते नुसते उपमाचे दाबेदार. इथनं गेले की परत तिकडनं घेतात. हा, दुसरा आणखीन एक महत्वाचा मुद्दा, लिगल ऑफिसर मकरंद काळे. ऐकलं का? हे बघा, हे पत्र आहे मकरंद काळेचं, दाखव माझा मोबाईल. मकरंद काळे म्हणतात निष्कासित करा. मकरंद काळेंना लिगल ऑफिसर आहेत, त्यांना अधिकार नाहीत निष्कासित करा म्हणण्याचे. ते असं म्हणू शकतात की ओपिनियन आहे आमचं हे. त्यांनी उपायुक्तांना पत्र लिहिलंय, मी तुम्हाला पाठवतो, ते माझा मोबाईल मध्ये आहे, पाठवल्याने मला पाठवलंय. त्यांनी उपायुक्तांना पत्र पाठवले, बिल्डिंग निष्कासित करा. अरे, लिगल ऑफिसरला अधिकार नाहीत बिल्डिंग निष्कासित करायचे, ते अतिक्रमणला अधिकार आहेत. लिगल ऑफिसर असं म्हणू शकतो आमचं हे ओपिनियन आहे, कोर्टाने अशा आदेश दिले त्याच्या अनुषंगाने आमचं हे ओपिनियन आहे. आणि ते आयुक्ताकडे जावं लागतं ओपिनियन. आणि मग इथे तर परस्पर सुपाऱ्या. आयुक्ताला फक्त एक हे ठेवलंय आणून, बस तुम्ही मध्ये पडायचं नाही. आम्ही आमची लोक पॅरलल चालवली आहेत, चालवतात ते पॅरलल. ऐकलं का? सगळे महापालिका पॅरलल चालवली जाते. अलिबाबावर 40 चोर. आता दीपक तू नाव घेऊ नको म्हणाला, मुद्द्याचं बोल. अलिबाबा ते खालचे सगळे पॅरलल चालवतात. आपली संस्थानं चालू आहेत प्रत्येकाची. तिकडे ओळा माजिवड्याला चालू आहे, इकडे शहरात चालू आहे. आणि आता काय BJP वाल्यांना काय, आता गणेश नाईक आले, मुख्यमंत्री आहेत, आणि BJP वाल्यांचं आता कॉम्प्रोमाइज झाली या साहेबांबरोबर की तुमचे पण आम्ही निवडून आणू, तुम्हाला आम्ही सपोर्ट करू म्हणून. ते आता जिथे त्यांना क्लस्टर नकोय. आमचं म्हणणं ते नाही, काँग्रेस आहे म्हणून तुम्ही आम्हाला दाबा असं आमचं म्हणणं नाही. तुम्ही तुमचं चालवा, आम्हाला काही फरक नाही पडत. आमचं म्हणणं आहे गरीब माणसाला त्रास होता कामा नये, अशा लोकांना रस्त्यावरती काढू नये. कोणी असेल तो, नुसतं मराठी माणूस नाही, कोणी, मुसलमान, गुजराती, मारवाडी, सगळे आमचे बांधव आहेत जे तिथे, ज्यांचा अधिकार आहे तिथे, मल्याळी आहे, कोणी आहे, मागासवर्गीय आहे, गरीब आहे, त्याचा तिथे अधिकार आहे ना, त्याला बाहेर काढू नका अशा पद्धतीने. आणि कृपया पापाचे धनी होऊ नका. पालिकेच्या अधिकाऱ्यांना माझं म्हणणं आहे, तुम्ही पगार घेता जनतेच्या टॅक्स मधून घेता, त्यांनी टॅक्स भरलाय म्हणून तुम्हाला पगार मिळतो. विसरू नका कृपया. कुंभमध्ये जाऊन आंघोळ करून काही फायदा नाही. ऐकलं का? ही पाप बंद करा. आपल्या आई वडिलांच्या रोज पाया पडा, सेवा करा. कुंभमध्ये जातात, दाखवतात असं भगवे कपडे घालतात. ऐकलं का? हा, मी सहपत्नी. अरे, मी माझी कुंभ माझी आईच आहे आणि ही लोक माझी कुंभ आहेत. ह्यांच्यासाठीच आम्ही काँग्रेस आम्हाला सांगितलंय, त्यांच्यासाठीच काम करा. सगळ्यांची बाहेर घ्या. हे बघ बाहेर आले, तिकडे बघा, त्यांचे घ्या, ते बघा आलेत लोक कर म्हणून. हे थांबलं. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.